नुकत्याच नगर परिषदांच्या नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. आपण पाहिले की माळशिरस तालुक्यातील अकलूज नगर परिषदेची निवडणूक भलतीच चुरशीची ठरली. माळशिरस विधानसभेपेक्षाही अधिक चुरस अकलूज निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. या चुरशीची 2-3 मुख्य कारणे आहेत. ती कारणे म्हणजे भाजपचे रामभाऊ सातपुते आणि शिवरत्नवरचे मोहिते पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य. त्याचप्रमाणे माळशिरस विधानसभेसाठी रामभाऊ सातपुते यांना आमदार उत्तमराव जानकर यांच्या विरोधात मिळालेली किंवा विरोधात लढताना मिळालेली 1,08,000 मते, या 1,08,000 मतामुळे रामभाऊ सातपुते यांचा विश्वास दुणावलाच. त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यातील जनता किंवा अकलूज शहरातील जनता हे भाजपच्या पाठीमागे वळते. जनतेचे मत परिवर्तन होते. हा त्यांचा विश्वास या चुरशीचा मुख्य कारण ठरला आणि त्यामुळे ते मोहिते पाटील यांच्यासमोर पूर्ण ताकदीनिशी किंवा पूर्ण आत्मविश्वासाने उभे राहिले. त्याचप्रमाणे अकलूज नगर परिषदेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी मोहिते पाटील गटातून अनेक जण इच्छुक होते. त्यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून आपण मोहिते पाटील गटातूनच लढणार या उमेदीने किंवा या जिद्दीने काही कामे केली असतील, नागरिकांचे काही समस्या सोडवल्या असतील, त्या आशेवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून उमेदवारी मागण्याचा प्रयत्न केला असेल. मात्र त्यांना ती काही कारणास्तव मिळाली नसेल. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातून निवडणूक लढवली आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये भलती चुरस निर्माण झाली आणि एकमेकांना कडवे आव्हान देत ही निवडणूक लढवली गेली. दुसरे कारण असे की या प्रचार सभेमध्ये परस्पर विरोधी शब्द वापरणे, कोणाच्या व्यंगावर बोट ठेवणे, कोणाची नक्कल करणे, आत टाकण्याची भाषा करणे, जिरवाजिरवीची भाषा, यामुळेही या चुरशीमध्ये थोडेसे वातावरण गरमही झाले. नागरिकांच्या मनात अनामिक भीतीही निर्माण झाली. या भीतीचे कारण म्हणजे या राजकारणापायी किंवा या नेत्यांच्या वक्तव्यातून अकलूजमध्ये काही अघटित घडू नये आणि अकलूजच्या नावाला काळिमा लागू नये एवढीच अपेक्षा नागरिकांची होती. मात्र तसे काही सुदैवाने झाले नाही. एक अकलूजकरांचे भाग्यच म्हणावे लागेल. ज्याप्रमाणे अकलूजमध्ये भव्य चुरस पाहायला मिळाली किंवा अतिशय चुरशीने मतदान पार पडले, त्यामध्ये त्याहीपेक्षा जास्त चुरस अकलूजमधील काही प्रभागामध्ये दिसली. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 अ आणि ब, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 5 ब, प्रभाग क्रमांक 6 अ, 6 ब, 8 अ, 8 ब, 9 अ, 11 अ आणि 13 ब या प्रभागातून भलती चुरस आपणास पाहायला मिळाली. यामध्ये किंवा या प्रभागातून अद्यापही कुठल्याही राजकीय नेत्याला म्हणा किंवा उमेदवाराला म्हणा ठामपणे विजयी उमेदवार कोण असेल हे सांगणे कठीण जाते आहे आणि जाणारही आहे. शेवटपर्यंत या प्रभागातून, या उल्लेख केलेल्या प्रभागातून कोणता उमेदवार विजयी होईल हे निकाल जाहीर झाल्याशिवाय कुणालाही समजणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि आत्मविश्वासही आहे की ह्या प्रभागातून इतक्या चुरशीने मतदान झाले आहे किंवा इतक्या चुरशीने उमेदवार एकमेकांना लढले आहेत की त्यांनाही विश्वास नाही की आपण जिंकू का हवं. ते येणारा भविष्यकाळ सांगेलच. तर अशा प्रकारे अकलूज नगर परिषदेची निवडणूक आणि त्यातील चुरस अकलूजकरांनी प्रथमच पाहिली. माळशिरस तालुक्यातही पाहिले असेल किंवा अकलूजकरांनी यापूर्वी कधीही अशी चुरस पाहिली नव्हती. तसेच या निवडणुकीमध्ये काही विकासाचे मुद्दे उपस्थित केले, काही वादग्रस्त मुद्देही उपस्थित झाले,
काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची झाली असेल, सोडा निवडणूक म्हटले की असे किरकोळ प्रकार होत असतात. मात्र या निवडणुकीमध्ये पैसे वाटल्याची चर्चा मोठ्या चवीने चर्चेला जाऊ लागले. कोणी 1,500 वाटले, कोणी 2,000 वाटले, कोणी 5,000 वाटले. आता वाटले का नाही हा शोधाचा विषय असेल, कोणी घेतले का नाही हे पण तपासाचा विषय असेल, किंवा ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेचा विषय असेल. मात्र जर पैसे वाटून निवडणूक होत असेल किंवा पैसे घेऊन मतदान होत असेल, तर ते गावाच्या विकासासाठी असेल, तालुक्याच्या विकासासाठी असेल, जिल्ह्याच्या पर्यायाने राज्य आणि देशाच्या विकासासाठी प्रचंड हानिकारक आणि स्वतःच्याही विकासासाठी प्रचंड हानिकारक ठरणार आहे आणि घातक ठरणार आहे. आपणच आपला घात तुटपुंज्या पैशासाठी करून घेणार आहोत आणि घेत आहोत. त्यामुळे पैशावरच्या निवडणुकीला फाटा देऊन किंवा पैशावर निवडणूक खेळून किंवा मत देऊन जर आपल्या विकासाला बाधा येत असेल, तर मात्र हे भविष्यासाठी दुर्दैव, आपल्या पुढच्या पिढीसाठी दुर्दैवाचे ठरणार आहे. दुसरे असे की आपल्याला जर निवडणूक लढवायची आहे, आपल्याला खरंच निवडणूक लढवायची आहे, तर उमेदवारांनी 5 वर्षापासून आज जर निकाल लागला निवडणुकीचा, जर उमेदवार पराभूत झाला, तर त्याने आजपासूनच पुढच्या 5 वर्षाची तयारी केली, लोकांची कामे केली, लोकांच्या मदतीला धावून आले, तर निवडणुकीत उमेदवाराच्या मागे जनता पळेल की बाबा तुम्हीच आम्हाला नेता हवाय, तुम्हीच आमचा नेता आहे, तुम्ही निवडणुकीला उभा राहा, आम्ही तुम्हाला मतदान देऊ. मात्र त्यासाठी त्या उमेदवाराने झोकून देऊन जनतेचे काम करणे गरजेचे आहे. बाकी काही असो, निवडणुका येत जातील, निवडणुका होत जातील, विजय पराजय होत जातील. मात्र गावासाठी एक संघता ही महत्त्वाची आहे. आता येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही राजकीय पक्ष असतील, राजकीय नेते असतील, हे तयारी करू लागलेत. तेव्हा जनतेने पक्ष, पैसा हे न बघता व्यक्ती कसा आहे, तो जनतेच्या कामाचा आहे का, हे पाहून मतदान करावे आणि आपल्या गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला, पर्यायाने राज्याला वाचवावे, एवढीच या निमित्ताने नम्र विनंती आहे. आणि येणारा निकाल तर आपण पाहणारच आहोत. तुर्तास एवढेच. धन्यवाद.